तर मंडळी, जर का तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल ना, तर स्विंग ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाची जर काही कन्सेप्ट असेल तर ती असते त्यामध्ये स्टॉक सिलेक्शन. कारण मार्केटमध्ये 7 ते 8,000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि ह्या कंपन्या दररोज ट्रेड केल्या जातात. तर अशा कंपन्यांमध्ये आपल्याला जर प्रॉपर कंपनी जर निवडायची असेल, ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक 4 ते 5 कंपन्या निवडून त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल आणि ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक 15 ते 20 दिवसात 10 ते 15% मुवमेंटम जर काढायचा असेल, तर आपल्याला मार्केटमध्ये काहीतरी अशी टेक्निक वापरायला लागेल ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपण प्रॉपरली ह्या 7 ते 8,000 कंपन्यांमधून प्रॉपरली आपल्याला 4 ते 5 कंपन्या फाइंड आउट करता येतील, ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपण सहजपणे 15 ते 20% रिटर्न मिळवू शकतो. तर त्यासाठी मी काय करतो, मी एक टेक्निक वापरतो ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स निवडत असतो. त्यासाठी मी काही क्रायटेरिया ठरवलेले आहेत. या क्रायटेरियामध्ये जर तो स्टॉक बसत असेल तर मार्केटमध्ये नक्कीच आपण त्याला स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्या बाय करत असतो आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कंटिन्युअसली हा स्विंग ट्रेड भाऱ्यापैकी बनवत असतो. तर हे काय क्रायटेरिया आहेत, चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर म्हणजे हा आपला स्विंग ट्रेडिंग सिरीजचा 4था पार्ट आहे. जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दल काहीच माहीत नसेल तर आपला तुम्ही स्विंग ट्रेडिंगची प्लेलिस्ट पाहू शकता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंगबद्दल खूप जास्त डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते जर व्हिडिओ पाहिले तरच ह्या व्हिडिओवरती या, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी थोडा ॲडव्हान्स कन्सेप्ट सांगणार आहे ज्या मागील व्हिडिओची रिलेटेड आहेत. तर मंडळी, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, स्विंग ट्रेडिंगसाठी जर तुम्ही स्टॉक सिलेक्ट करत असाल ना, तो स्टॉक कसा असायला पाहिजे. तर स्विंग ट्रेडिंगसाठी जर स्टॉक सिलेक्ट करत सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तो म्हणजे मार्केटमध्ये तो स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे. तर मंडळी, फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक म्हणजे काय, की मार्केटमध्ये असे स्टॉक आहेत जे मार्केटमध्ये खूप जास्त फंडामेंटली स्ट्रॉंग असतात आणि मार्केटमध्ये कसली निगेटिव्ह न्यूज मध्ये त्या स्टॉकमध्ये खूप जास्त मोठा मोमेंटम येत नाही. जर फंडामेंटली वीक स्टॉक असेल ना, तर तो स्टॉकमध्ये काय होतं की मार्केटमध्ये जर एक तरी निगेटिव्ह न्यूज आली तर तो स्टॉक जवळपास 10 ते 15% गपकन खाली पडतो आणि अशा वेळेस आपली स्विंग ट्रेडिंगचा जो स्टॉप लॉस असतो तो असतो 5 ते 10%. अशा वेळेस आपला स्टॉप लॉस हा सहजपणे हिट होतो आणि एका दिवसात आपल्याला आपला लॉस बुक करून मार्केटवरून बाहेर पडावं लागतं. अशा वेळेस मार्केटमध्ये जर असा लॉस व्हावा वाटत नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही जर स्विंग ट्रेडिंगसाठी जो ही स्टॉक निवडत आहे ना, तो फंडामेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. हा आपला पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक जर निवडत असाल तर तो स्टॉक हाय मोमेंटम पाहिजे. म्हणजे काय, त्याच्या प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की चार्टवरती जाऊन की तो स्टॉक मागच्या काही दिवसामध्ये 5 ते 10% मुवमेंट करत आहे की नाही. जर तो स्टॉक 5 ते 10% मुवमेंट करत असेल ना, तर नक्कीच त्या स्टॉकमध्ये कोणीतरी बिग प्लेयर्स आहे तो कंटिन्युअसली बाईंग आणि सेलिंग करत आहे. तर याचा अर्थ सिम्पली असा आहे की मार्केटमध्ये जर एखादा स्टॉक जर कंटिन्युअसली जर मोठे मोमेंटम देत असेल, म्हणजे स्ट्रॉंग मोमेंटममध्ये असेल, तर नक्कीच तो स्टॉक आपण आपल्या स्विंग ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करणार आहोत. तर तिसरा जो क्रायटेरिया आहे ना, तो असा आहे की तो स्टॉक नियर सपोर्ट पाहिजे. तर म्हणजे मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रायमरी सपोर्ट म्हणजे काय, सेकंडरी सपोर्ट म्हणजे काय. ते नक्कीच व्हिडिओ पाहिले नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानंतर इथे या. तर तो स्टॉक जर त्याच्या प्रायमरी आणि सेकंडरी सपोर्ट येत असेल ना, तर अशा वेळेस आपण मार्केटमध्ये जेव्हा तो प्रायमरी किंवा सेकंडरी सपोर्ट येईल आणि अशा वेळेस प्रायमरी आणि सेकंडरी सपोर्टवरून तो स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डलचं फॉर्मेशन करेल. हे स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं जर कॅन्डलचं फॉर्मेशन जर त्याने केलं तर आपण असं कन्सिडर करू शकतो की मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये सपोर्टवरून कोणीतरी बिग प्लेयर्स आहे तो मोठ्या प्रकारे बाईंग करत आहे. सिम्पली हा एक क्रायटेरिया आहे आणि मार्केटमध्ये असा स्टॉक निवडायचा आहे जो आपल्याला लोअर आणि अप्पर सर्किट मारत नसेल. कारण मार्केटमध्ये जर एखादा स्टॉक तुम्ही जर बाय करताय आणि तो जर कंटिन्युअसली जर लोअर सर्किट मारीत जर गेला, तर अशा वेळेस स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला 4 दिवस जर त्याने 5-5% जे जरी लोअर सर्किट मारले तर अशा 20% लॉस होऊ शकतो. आणि मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मार्केटसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला मोठे कॅपिटलची गरज असते. अशा वेळेस जर त्या स्टॉकमध्ये जर 4 दिवस जर सलग लोअर सर्किट लागलं तर अशा वेळेस आपल्यासाठी 20% हा लॉस खूप जास्त मोठा बनू शकतो आणि आपली जवळपास एक 20% कॅपिटल जाऊ शकते. तर अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला असा स्टॉक निवडायचा आहे ज्याच्यामध्ये लोअर सर्किट आणि अपर सर्किट लागणार नाही. तर म्हणजे आता मी तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये सहजपणे तुम्ही फक्त 5 मिनिटात असे स्टॉक निवडू शकता आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकता, चला पाहूयात. तर म्हणजे तुम्हाला सिम्पली गुगलवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे निफ्टी 500 टॉप गेनर स्टॉक्स. तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे वेबसाईट पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला खाली आल्यानंतर कोणती एक वेबसाईट त्यामध्ये तुम्ही बिझनेस स्टँडर्डमध्ये पाहू शकता. टॉप गेनर्स NSEवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे विविध प्रकारचे स्टॉक्स ओपन झाले आहेत. आता जे काही इथे स्टॉक ओपन झालेत ना, ते आहेत निफ्टी 500मध्ये. कारण आपण गुगलवरती सर्च केलं होतं निफ्टी 500 टॉप गेनर्स. तर निफ्टी 500चे स्टॉक गेनर्स आपण का पाहतो, तर सिम्पली जे निफ्टी 500 आहे ना, हा जो इंडेक्स आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 500 स्टॉक्स पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये जे स्टॉक्स ॲड केले असतात ना, ते खूप जास्त रिसर्चनुसार ह्या इंडेक्समध्ये ॲड केले असतात. अशाच वेळेस रिसर्चनुसार ॲड केल्यामुळे हे जे स्टॉक्स असतात हे फंडामेंटली स्ट्रॉंगेस्ट स्टॉक पाहायला इथे मिळतात. तर अशा वेळेस आपल्याला कुठेही
एखाद्या वेबसाईटवरती जाऊन कोणते स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, वीक आहेत हे पाहण्यापेक्षा आपण सिम्पली निफ्टी 500 मधले स्टॉक्स हे निवडत असतो. तर आपला पहिला क्रायटेरिया झाला आहे तो म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक, आणि हे जे सर्व स्टॉक मी दाखवत आहे हे सगळे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक पाहायला मिळतील. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉक दिसतील. तर इथे जर पाहिलं तर हा स्टॉकने जो आहे ITI याने एका दिवसात जवळपास 20% मोमेंटम दाखवला आहे. तर हा जो स्टॉक आहे जो आहे ॲव्हेन्यू सुपरमार्ट याने 11% मोमेंटम दाखवला आहे. तर आपल्याला इतके जास्त मुवमेंट झालेले स्टॉक्स पाहायचे नाहीत, कारण ह्या स्टॉकमध्ये जर एका दिवसात इतका मुवमेंट येतोय तर आपला स्टॉप लॉस लावणं हे खूप जास्त अवघड बनवू शकतं. तर अशा वेळेस आपल्याला असे स्टॉक निवडायचे आहे ज्या स्टॉक्समध्ये एक 5 ते 6% दरम्यान मुवमेंट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे स्टॉक्स आहेत याच्यामध्ये, तर तुम्ही जर पाहिलं तर जे स्टाईल जो स्टॉक आहे याने एका दिवसात फक्त 5.42% मुवमेंट दाखवला आहे. अजून जर स्टॉक जर पाहिले तर तुम्हाला इथे दिसेल जो ONGC जो स्टॉक आहे याने 5.21%, श्याम मेटॅलिक्स या स्टॉकने 4%च्या आसपास, बँक ऑफ महाराष्ट्र या स्टॉकने 4.49%च्या आसपास. तर अशा प्रकारचे आपल्याला एक मीडियम रेंजमध्ये 5 ते 6% आसपास मोमेंटम ज्या स्टॉकमध्ये झालं आहे असे स्टॉक आपल्याला निवडायचे आहे. आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आता सिम्पली तुम्हाला हे जे स्टॉक्स इथे पाहायला मिळतात हे स्टॉक तुम्हाला सिम्पली कळलं आहे की मार्केटमध्ये यांच्यामध्ये मोमेंटम आहे, त्याशिवाय यांनी मोमेंटम केलेलं नाही. तर सिम्पली स्टॉक जर एखादा स्टॉक कंटिन्युअसली एकाच रेंजमध्ये ट्रेड करायचं नाही यामधील, तर सिम्पली आपल्याला पाहायचं आहे की तो स्टॉक जर सपोर्टच्या आसपास असेल तर अशा वेळेस त्याने जर सपोर्टच्या आसपास जर मोठी कॅन्डल जर क्लोजिंग केली, जो की प्रिव्हियस खूप दिवसांच्या कॅन्डलपेक्षा खूप जास्त मोठी कॅन्डल जी काही 5%ची जर कॅन्डल क्लोज करत असेल, तर अशा वेळेस ह्या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होईल अशा वेळेस आपण इथे स्विंग ट्रेडिंगसाठी त्या स्टॉकला आपण बाय करत असतो आणि आपला जो स्टॉप लॉस आहे हा आपला सपोर्टच्या खाली असेल. तर म्हणजे यामध्ये आपल्याला सेकंडरी सपोर्ट जरी असेल तरी अशा वेळेस आपण इथे जर स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल जर क्लोज होत असेल अशा वेळेस आपण इथे एंट्री करू शकतो आणि आपला स्टॉक जी कॅन्डल 5%ची आहे तिच्या लोला असेल आणि आपला जो एंट्री असेल हिचा हाय ब्रेक झाल्यानंतर असेल. अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा मार्केट सपोर्ट होतील अशा वेळेस जी कॅन्डल असेल ही स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल, मी जे सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते जाऊन पहा. स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल जर ह्या सपोर्टवरती जर क्लोज होत असेल तरच आपण इथे एंट्री करणार आहोत. आता सिम्पल आपण एका स्टॉकचं ॲनालिसिस पाहूयात. तर आपल्या इथे पाहायला मिळू शकतं जस्ट डायल स्टॉक. आपण याला चार्टवरती पाहूयात की हा सपोर्टवरतून मोठा रिव्हर्सल मारत आहे की नाही. तर सिम्पली आपण चार्टवरती पाहू शकतो. आपण चार्टवरती जस्ट डायल स्टॉक ओपन केला आहे. तर हा जस्ट डायल जो स्टॉक आहे हा सपोर्टवरून मोठा मोमेंटम देत आहे का आपण पाहू. तर तुम्ही पाहू शकता हा जो जस्ट डायलमध्ये हा जो झोन आहे हा त्यासाठी एक सपोर्ट झोन म्हणून काम करत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मार्केटमध्ये ह्या जस्ट डायलने ह्या सपोर्टच्या आसपास एक मोठी कॅन्डल क्लोजिंग केली आहे. याचा अर्थ सिम्पली की मार्केटमध्ये हा स्टॉक इथून आता वरती जाण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे. तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला सपोर्टपासून जर मोठा मोमेंटम पाहायला मिळत आहे तर अशा वेळेस आपल्याला जेव्हा हा एक रिजेक्शनचा झोन ब्रेक होईल अशा वेळेस आपण इथे स्विंग ट्रेड घेणार आणि आपला जो स्टॉक आहे हा सपोर्टच्या खाली असेल. म्हणजे 5% ते 2% म्हणजे 7%च्या आसपास आपली रिस्क असेल आणि आपलं जे टार्गेट आहे हे वरची लेवल सहजपणे मिळू शकते, जे आहे ही लेवल. ही लेवल जर नाही मिळाली तरी ह्या लेवलच्या आसपास जरी टार्गेट मिळालं तरी आपलं टार्गेट हे 1200च्या आसपास राहू शकतं. सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे आणि विविध प्रकारचे स्टॉक तुम्हाला चार्टवरती येऊन पाहायचा आहे की तो जर सपोर्टच्या आसपास असेल तरच आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करणार आणि जर तो सपोर्टच्या आसपास नसेल तर अशा प्रकारे आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही. सपोर्टच्या आसपास असण्याचं कारण सिम्पली असं आहे की मार्केटमध्ये जर एखादा स्टॉक सपोर्टवरून रिव्हर्सल मारत असेल तर अशा वेळेस आपला जो काही स्टॉप लॉस असेल हा स्टॉप लॉस जो बनतो तो खूप जास्त लहान बनतो आणि अशा वेळेस आपलं रिस्क मॅनेजमेंट हे प्रॉपरली हे फॉलो होत असतं. तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.